नमस्कार. तुमचं मन आणि शरीर हे एकमेकाशी कनेक्टेड असतं. कसं काय? तुमच्या आवडीच्या पदार्थाचं नाव मनामध्ये आणा. आलं ना तोंडात पाणी? अजून एक. कधी कधी असं होतं, एखादी गोष्ट आपण ऐकतो आणि मग अंगावर एकदम काटा येतो. म्हणजेच तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत त्याला शरीर प्रतिसाद देते. त्याचबरोबर तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये जे घडतं आहे त्याला सुद्धा तुमचं शरीर प्रतिसाद देत असतं. आता हे कशामुळे होतं बरं? तर आपल्या शरीरामध्ये PNE ऍक्सिस असतो, म्हणजे सायको न्यूरो एंडोक्राइन ऍक्सिस. सायक म्हणजे तुमचं मन, तुमच्या मनातले विचार आणि भावना. न्यूरो म्हणजे तुमचा ब्रेन आणि एंडोक्राइन म्हणजे तुमची हॉर्मोनल सिस्टीम. आता बघा, आपल्या शरीरातले जे सगळी कार्य आहेत ती सगळी हॉर्मोन्सच्या अंडर येतात. म्हणजे तुमचं पचन, तुमचे केस कसे आहेत, तुम्हाला भूक लागल्याची जाणीव होणं, पोट भरल्याची जाणीव होणं, झोप आल्याची जाणीव होणं, झोप पूर्ण झाल्याची जाणीव होणं, अशी सगळी जी कामं आहेत ती हॉर्मोन्सच्या अंडर येतात. त्यामुळेच ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत ते जसे आहेत त्याप्रमाणे तुमच्या न्यूरो म्हणजे तुमच्या ब्रेनला कमांड दिली मिळते आणि मग ब्रेनकडनं तुमच्या हॉर्मोनल ग्लँड्सना कमांड दिली जाते आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स किंवा मग स्ट्रेस हॉर्मोन पाझरले जातात. जर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह आणि चांगले विचार असतील तर मग हॅपी हॉर्मोन, तुम्ही आनंदी असाल तर मग शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्सचं प्रमाण वाढतं. आणि जर तुमच्या मनामध्ये नकारात्मक भावना असतील, जसं राग, चिडचिड, तिरस्कार, भीती, टेन्शन इत्यादी, तर मग तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोनचं प्रमाण वाढतं आणि त्याप्रमाणे त्या हॉर्मोनच्या अंमलाखाली तुमच्या शरीरामध्ये बदल होत जातात आणि त्या प्रकारे आजार डेव्हलप होत जातो. आता पुढच्या भागापासून आपण वेगवेगळ्या आजाराच्या मागच्या वेगवेगळ्या भावना काय असतात ते जाणून घेऊया. ही सिरीज नक्की फॉलो करा. धन्यवाद.